नमस्कार मंडळी, आज आपण शेतात आलोय एक खास गोष्ट तोडायला। ही बघा, मुळ्याच्या शेंगा। मुळा तर सर्वांनी खाल्लेला असतो, पण मुळ्याच्या शेंगा खाल्ल्यात का कधी? या शेंगा खूप चविष्ट लागतात। विशेष म्हणजे या शेंगा झाडावरून ताज्या तोडून खाल्ल्या तर अजून मस्त लागतात। आता इथे बघा किती छान शेंगा लागल्या आहेत। पूर्ण झाड शेंगांनी भरलेलं आहे। शेतीत असं असतं ना, आपण जे पिकवतो ते अगदी ताजं आणि नैसर्गिक असतं। शहरात लोकांना बाजारातून भाजी घ्यावी लागते, पण शेतात असताना झाडावरून थेट भाजी तोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो। आता मी या शेंगा तोडते। आमच्या गावाकडे या शेंगाची भाजी खूपच छान बनवतात। साध्या मसाल्यात पण भाजी खूप चविष्ट लागते। तुमच्या भागातही या शेंगा मिळतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मिळत असतील तर त्यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग आता या शेतातून तोडून आणलेल्या मुळ्याच्या शेंगा घेऊन आपण घरी जाऊया आणि त्याची भाजी करून पाहूया। आता सगळ्यात आधी या शेंगा नीट तोडून घेऊया। त्यानंतर या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। धुतल्यानंतर या शेंगा 5 मिनिटं उकळून घ्यायच्या। यामुळे शेंगा मऊ होतात आणि भाजी छान लागते। आता आपण कढई गॅसवर ठेवूया। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यात लसूण टाकायचा। लसूण थोडा परतला की छान सुगंध येतो। आता त्यात आपण उकडलेल्या मुळ्याच्या शेंगा टाकूया। थोडंसं हलवून घ्यायचं। नंतर त्यात तिखट टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा। शेंगदाण्याचा कूट टाकला की भाजी अजून चविष्ट लागते। आता त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि कढईवर झाकण ठेवायचं। 2 ते 3 मिनिटं शिजून द्यायचं। आणि बघा मंडळी, तयार झाली आपली मस्त गावाकडची मुळ्याची शेंगाची भाजी। गरम भाकरीसोबत ही भाजी खूपच छान लागते। तुम्ही कधी मुळ्याच्या शेंगाची भाजी खाल्ली आहे का? तुम्हाला ही भाजी कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मुळ्याच्या शेंगांना तुमच्या गावी काय म्हणतात तेही नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि शेती, रानभाज्या आणि गावाकडचे जीवन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।